हिवाळा म्हटला की लहान मुलांचा सर्वात जास्त आजारपण पडायचा सीझन. याच्यामध्ये सर्दी, खोकला, ताप, टॉन्सिलचे आजार, कफ हे असे सारखे सारखे आजार होत असतात. आणि बऱ्याच वेळा 90% पालकांना हे माहीतच नसतं की ह्या 5 चुका आहेत की ज्याच्यामुळे मुलं वारंवार आजारी पडतात. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे कम्प्लीट किड्स विंटर केअर गाईड, जे आजच्या सायन्सवर आधारित आहे आणि तसंच आयुर्वेदिक विजडमवर पण आधारित आहे. आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा, कारण याच्या शेवटी मी अशा काही घरगुती उपाय सांगितले आहे की ज्याच्यामुळे आपलं लहान बाळ जे आहे हे सर्दी, खोकला, ताप ह्या आजारपणापासून मुक्त राहू शकतं, दूर राहू शकतं. नमस्कार, मी डॉक्टर रवी, तुमच्या लहान मुलांचा हॉलिस्टिक वेलनेस कोच. तर पालक मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये मुलांची नेमकी काय काळजी घ्यायची. हिवाळा म्हटला की मुलांची स्किन, लंग्स, इम्युनिटी आणि डायजेशन हे खूप सेन्सिटिव्ह होतात आणि याच्यामुळेच मुलं सारखे सारखे आजारी पडतात. आणि हो, जर मुलांचं योग्य रुटीन पाळलं गेलं तर हाच हिवाळा मुलांसाठी इम्युनिटी आणि डेव्हलपमेंटसाठी खूप चांगला काळ ठरू शकतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हिवाळ्यामध्ये लहान मुलं सारखे सारखे आजारी का पडतात, त्यांचं डेलीचं रुटीन काय असावं, हिवाळ्यामध्ये मुलांचा आहार काय असावा, मुलांची स्किनची जी केअर आहे ती कशी घेतली जावी आणि काही घरगुती उपाय की ज्याच्यामुळे आपल्या लहान मुलांची हिवाळ्यामध्ये जी इम्युनिटी आहे, प्रतिकारक क्षमता चांगली वाढेल आणि मुलं आजारपणापासून दूर राहतील. तर चला सुरू करूया. तर सर्वात सुरुवातीला आपण बघूया की हिवाळ्यामध्ये लहान मुलं वारंवार आजारी का पडतात. यातही लहान मुलांना सर्दी, खोकला किंवा श्वसन मार्गाचे विकार खूप जास्त होतात. तर हे असं का बरं होत असेल? त्याचं पहिलं कारण आहे की हिवाळ्यामध्ये थंड हवेमुळे नाकातल्या ज्या ब्लड वेसल्स आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट होतात, आकुंचन पावतात. हिवाळ्यामध्ये ज्यावेळेस थंड हवा लहान मुलांच्या नाकामध्ये जाते, त्या थंड हवेच्या परिणामामुळे नाकातील ज्या लहान ब्लड वेसल्स असतात, रक्तवाहिन्या आहेत, त्या आकुंचन पावतात. आणि ह्या रक्तवाहिन्या आकुंचित पावल्यामुळे नाकातील जो म्युकोसा लेअर असतो त्याच्यामध्ये जी प्रतिकारक क्षमता निर्माण करण्याची क्षमता असते ती कमी होते. आणि याच्यामुळेच जे व्हायरस आहेत हे नाकातून शरीरामध्ये प्रवेश करतात आणि सर्दी, खोकला यासारखे आजार सुरू करतात. दुसरं कारण आहे घर बंद ठेवणे. हिवाळ्यामध्ये थंड हवा आपल्या घरात प्रवेश करू नये म्हणून आपण घराची दारं, खिडक्या बंद ठेवतो. पण याचा परिणाम म्हणून जे घरातील जे धूळ आहे, व्हायरस आहेत, ॲलर्जन्स आहेत, हे घरातल्या घरात फिरतात. त्यांना व्हेंटिलेशन मिळत नाही, ते घराच्या बाहेर जाऊ शकत नाही आणि त्याच्यामुळे हेच आपल्या परत श्वसन मार्गात येतात आणि त्याच्यामुळे हे सर्दी खोकल्याचे किंवा हे श्वसन मार्गाचे विकार सुरू होतात. तिसरं कारण आहे व्हिटॅमिन D3 ची कमतरता. आपल्याला तर माहितच आहे की कोवळ्या सूर्यप्रकाशामध्ये किंवा कोवळ्या सूर्यकिरणांमध्ये व्हिटॅमिन D3चं प्रमाण खूप चांगलं बनू शकतं. तर हिवाळ्यामध्ये थंडी जास्त असल्यामुळे कोवळ्या सूर्यप्रकाशात लहान मुलं बाहेर जात नाही, खेळत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून व्हिटॅमिन D3 ची निर्मिती शरीरातली ती कमी होते. व्हिटॅमिन D3 चा रोल जो आहे तो इम्युनिटी वाढवण्यासाठी, प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खूप महत्वाचा आहे. हिवाळ्यात व्हिटॅमिन D3 शरीराला मिळत नाही, त्याच्यामुळे प्रतिकारक क्षमता कमी होते आणि त्याच्यामुळे मुलं वारंवार ह्या सर्दी खोकल्याच्या इन्फेक्शनला बळी पडतात. चौथं कारण आहे हिवाळ्यातील कोरडी हवा. हिवाळ्यामध्ये हवेचं प्रमाण जे आहे ते कोरडेपणाचं असतं. याच्यामुळे ही जी कोरडी हवा जेव्हा श्वासातून, नाकातून, घशातून लंग्समध्ये जाते त्यावेळेस तो कोरडेपणा शरीरामध्ये तयार होतो आणि ह्या कोरडेपणामुळे जो म्युकस असतो तो थिक होतो, घट्ट होतो आणि त्याच्यामुळेच ती घट्ट सर्दी होणे किंवा कफ लवकर बाहेर न पडणे हे असे प्रॉब्लेम सुरू होतात. पाचवं कारण आहे तापमानातील किंवा टेम्परेचर मधला बदल. घरातलं वातावरण उबदार असतं, घराच्या बाहेर थंड हवा असतो, पुन्हा शाळेमधील वेगळं वातावरण असतं. लहान मुलं जी आहेत ती शाळेत जाताना बसने किंवा व्हॅनने प्रवास करतात, गाडीवर प्रवास करतो आणि ह्या सर्व तापमानातील बदलांमुळे शरीर ते सस्टेन करू शकत नाही, ते सहन करू शकत नाही आणि याचा परिणाम डायरेक्ट त्यांच्या प्रतिकारक क्षमतेवर होतो, इम्युनिटीवर होतो आणि त्यामुळेच मुलं हे जे श्वसनाचे आजार आहे त्यांना बळी पडतात. तर पालक मित्रांनो, आजारपणाचं मूळ कारण हिवाळा नाही तर हे आपल्या हिवाळ्यातील जे रुटीन आहे ते आहे. आता आपण बघूया एकदम प्रॅक्टिकल आणि इम्प्लिमेंट करायला सोपं असं मॉर्निंग विंटर इम्युनिटी रुटीन. हे रुटीन जर तुम्ही रोज अप्लाय केलं तर लहान मुलांची जी इम्युनिटीचा जो पायाभरणी जी आहे, जे फाउंडेशन आहे ते एकदम मजबूत होईल आणि मुलांची प्रतिकारक क्षमता चांगली वाढेल. त्यातला पहिला उपाय आहे जाग आल्यावर गरम पाण्याचे छोटे छोटे घोट घेणं. रात्रीची झोप झाल्यानंतर लहान मुलं जेव्हा सकाळी उठतात त्यावेळेस आपण गरम पाण्याचे किंवा कोमट पाण्याचे छोटे छोटे घोट देऊ शकतो.
याच्यामुळे नाक आणि घसा जो आहे तो ओलसर राहतो. रात्रीतून आलेला जो ड्रायनेस आहे तो कमी व्हायला मदत होतो. नाक, घसा, लंग्स याच्यामधला जो कफ आहे तो वितळायला चांगली मदत होते. आणि याच्यासाठी जास्त काही करायची गरज नाही. 3 ते 4 गरम पाण्याचे घोट घेतले तरी पुरेसे आहेत. दुसरा उपाय आहे की सकाळच्या सूर्यप्रकाशामध्ये, सकाळच्या कोवळ्या उन्हामध्ये लहान मुलांना 10 मिनिटाचं एक्सपोजर देणं. आपल्याला आता माहित आहे की व्हिटॅमिन D3 हे इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि हे व्हिटॅमिन D3चा रिच सोर्स आहे, मुख्य सोर्स आहे ते म्हणजे सकाळचं कोवळं ऊन. जर आपण लहान मुलांना अशी डेली रुटीन सवय लावली की 10 मिनिटासाठीच कोवळ्या उन्हामध्ये जर एक्सपोजर दिलं, सन बाथिंग दिलं किंवा काहीतरी ऍक्टिव्हिटी दिली, तर हा सूर्यप्रकाश आहे त्यांना योग्य पुरेशा प्रमाणात मिळेल आणि त्याच्यामुळे त्यांचं व्हिटॅमिन D3 वाढेल. याचा परिणाम डायरेक्ट इम्युनिटीवर, त्यांच्या हाडांवर, त्यांच्या रोगप्रतिकारक क्षमतेवर आपल्याला दिसून येईल. तिसरा उपाय आहे एक सकाळच्या वेळेस 5 ते 7 मिनिटाचा एक हलकासा योगा. याच्यामध्ये आपण सूर्यनमस्कार करू शकतो, कॅट काऊ पोज किंवा भुजंगासन यासारखे आसन करू शकतो किंवा मेडिटेशन, प्राणायाम, ओमकार ह्या गोष्टी आपण नक्की करू शकतो. 5 ते 10 मिनिटांमध्ये हा जो योगा केला किंवा स्ट्रेचिंग केलं तर लहान मुलांची इम्युनिटी नक्कीच वाढणार आहे. चौथं आहे शॉर्ट फिजिकल ऍक्टिव्हिटी की काही कमी प्रमाणाच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी, जसं जागच्या जागी पळणं, जम्पिंग जॅक सारख्या उड्या मारणं किंवा बलून किंवा फुगा फुगवण्यासारख्या ऍक्टिव्हिटी ह्या जर केल्या तरी लहान मुलांची इम्युनिटी खूप चांगली वाढणार आहे. याच्यामुळे शरीरामधील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं, प्राणवायूचं प्रमाण वाढतं, लंग्सची एक्सपांड होण्याची कॅपॅसिटी वाढते आणि मुलं ऍक्टिव्ह राहतात. 5वं आहे गरम आणि प्रोटीन रिच असा ब्रेकफास्ट किंवा नाश्ता देणं. सकाळच्या नाश्त्यामध्ये आपण मुलांना मूग डाळीचा चिला देऊ शकतो, उपमा देऊ शकतो, इडली आणि साजूक तूप देऊ शकतो किंवा राईस आणि साजूक तूप देऊ शकतो आणि त्याचबरोबर गरम पाण्यामध्ये भिजवलेले जे आपले बदाम आहे तेही देऊ शकतो. याचा फायदा काय होतो की याच्यामुळे डायजेशन खूप चांगल्या प्रमाणात सुधारतं. याच्यामुळे दिवसभर लहान मुलांना खेळण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी एक एनर्जी पुरून राहते आणि लहान मुलांची प्रतिकारक क्षमता खूप चांगली वाढते. तर पालक मित्रांनो, ह्या 5 गोष्टी जरी आपल्या सकाळच्या दैनंदिन रुटीनमध्ये आणल्या तर लहान मुलांची प्रतिकारक क्षमता नक्की वाढणार आहे आणि एक इम्युनिटीला चांगला बूस्ट मिळणार आहे. आता बघूया आपण की लहान मुलांना हिवाळ्यामध्ये काय खायला द्यायला पाहिजे, त्यांचा आहार काय असायला पाहिजे. बेसिकली हिवाळ्यामध्ये लहान मुलांसाठी प्रोटीन रिच, त्याच्यावर गरम गरम आणि ताजं अन्न असणं खूप गरजेचं आहे. तर पालक मित्रांनो, हिवाळ्यामध्ये आपण लहान मुलांना काय काय देऊ शकतो, त्याच्यामध्ये गरमागरम सूप देऊ शकतो, त्याच्यामध्ये टोमॅटोचं सूप देऊ शकतो, त्याचबरोबर बीटरूटचं सूप देऊ शकतो, त्याच्याबरोबर कॅरट म्हणजे गाजराचं सूप देऊ शकतो. तसंच हिवाळ्यामध्ये तिळगुळ चिक्की किंवा तिळगुळाचे लाडू हा एक चांगला ऑप्शन आहे, त्याच्यामुळे लहान मुलांचं कॅल्शियमचं प्रमाण आणि इम्युनिटी वाढण्याचं प्रमाण खूप वाढणार आहे. तसंच आपले जे ड्रायफ्रुट्स आहेत त्याची पावडर करून ती दुधामध्ये मिक्स करून पण आपण हिवाळ्यामध्ये लहान मुलांना देऊ शकतो. आणि हो, लहान मुलांच्या आहारामध्ये तुपाचा वापर करायला बिलकुल विसरू नका, कारण हे जे साजूक तूप आहे तुम्ही ते खिचडीवर, वरण भातावर, पोळीवर अशा ठिकाणी वापरू शकता आणि याचा परिणाम डायरेक्ट डायजेशनवर आणि मेंदूच्या विकासावर दोन्ही गोष्टींवर होणार आहे. तसेच हिवाळ्यात नैसर्गिक पद्धतीने उपलब्ध होणारे संत्री, मोसंबी, आवळा ह्यासारखे व्हिटॅमिन C ने युक्त असलेले जे पदार्थ हे पण इम्युनिटी वाढवण्यासाठी खूप चांगली मदत करणार आहे. तर आता बघूया आपण की हिवाळ्यामध्ये काय गोष्टी टाळायला पाहिजे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते फ्रीज मधले थंड पदार्थ, आईस्क्रीम सारखे थंड पेय आहे, जे थंड पदार्थ आहेत ते टाळायचे आहेत. पॅकेज फूड ह्या गोष्टी हिवाळ्यामध्ये बिलकुल देऊ नये. तसंच ह्या हिवाळ्याच्या काळामध्ये आपण लहान मुलांना बेकरी प्रॉडक्ट्सचे महत्त्व करून टाळले पाहिजे. तसंच जे पॅकेज ज्युसेस असतात ते आपण टाळल्या गेल्या पाहिजे आणि तसंच एक्सेस रिफाइंड शुगर आहे ही बिलकुल द्यायला नको. हिवाळ्यामध्ये हवेतील कोरडेपणा किंवा ड्रायनेस बऱ्यापैकी वाढलेला असतो आणि ह्या ड्रायनेस वाढल्यामुळे जी स्किनची बॅरियर जी आहे ती कमी झालेली असते, त्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये स्किनचे आजार बऱ्यापैकी दिसून येतात. त्याच्यामध्ये एक्झिमा असतं, त्याच्यामध्ये स्किन लाल होणे, चट्टे येणे, पुरळ होणे, खाज येणे अशा गोष्टी मोठ्या प्रमाणात दिसून येतात. यासाठी काही बेसिक काळजी घेता येईल. त्याच्यातलं पहिलं म्हणजे आंघोळीसाठी आपण जे गरम पाणी वापरतो ते खूप जास्त गरम पाणी नको. जितकं जास्त पाणी गरम असेल तितकं कोरडेपणा जास्त वाढणार आहे. दुसरं आहे, आंघोळ करताना 5 ते 7 मिनिटं जास्तीत जास्त आपण आंघोळ करायची आहे लहान मुलांसाठी. जितकं जास्त वेळ आपण पाण्याच्या संपर्कात राहणार आहे तितकं कोरडेपणा किंवा ड्रायनेस वाढणार आहे आणि त्याच्यामुळे स्किन बॅरियर जो आहे तो लवकर खराब होतो आणि स्किन डिसीजेस येते लवकर वाढतात. तसंच आंघोळ केल्यानंतर 3 मिनिटांमध्ये आपण लहान मुलांच्या शरीराला मॉइश्चरायझर लावलं गेलं पाहिजे. याच्यामुळे आंघोळीनंतरचं जे पाणी आहे त्याच्यावर आपण जेव्हा मॉइश्चरायझर लावतो त्यावेळेस जे मॉइश्चर आहे ते
ट्रॅप होतं आणि त्याच्यामुळे कोरडेपणा येण्याचे चान्सेस कमी होतात. आपण हिवाळ्यामध्ये आंघोळीच्या आधी तेल लावून आपण एक मसाज पण करू शकतो, ऑइल मसाज पण करू शकतो. त्याच्यामुळे पण ही जी मॉइश्चरायझेशनची प्रक्रिया आहे ती मेंटेन राहते, ड्रायनेस कमी होतो. आणि हो, हिवाळ्यामध्ये जो लहान मुलांचा साबण वापरतो हा माइल्ड सोप वापरला गेला पाहिजे. तसंच रोज साबणाने आंघोळ घालणं हे पण गरजेचं आहे. दिवसाआड आपण जरी साबण लावला तरी चालणार आहे. तर ह्या काही गोष्टी जर आपण पाळल्या तर लहान मुलांची स्किन चांगली राहील, त्यांचा स्किन बॅरियर चांगला राहील आणि पर्यायाने त्यांचे जे स्किन इश्यूज आहेत, स्किन प्रॉब्लेम्स आहेत ते कमी होतील. आता एक महत्त्वाचा मुद्दा, हिवाळ्यामध्ये लहान मुलांना वारंवार सर्दी, खोकला, ताप, निमोनिया यासारखे आजार होतात. तर काही कॉम्प्लिकेशन पालकांनी हे पूर्णपणे व्यवस्थित समजून घेतले पाहिजे. याच्यामध्ये लहान मुलांचा सततचा ताप 3 ते 5 दिवस राहणे, श्वास घ्यायला त्रास होणं किंवा दम लागणे, लहान मुलं खूप शांत झाली आहे, जास्त झोपून राहत आहेत, लहान मुलांचं खाणं पिणं कमी झालेलं आहे, तसंच लहान मुलं खूप किरकिर करतायत, खाणं पिणं बंद झालंय, उलट्या करतायत, ही जर काही लक्षणं असतील तर लगेच आपल्या बालरोग तज्ञांना दाखवायला विसरू नका. हे खूप महत्त्वाचं आहे. आता आपण बघूया हिवाळ्यामध्ये घरच्या घरी सोपे, सहज पण परिणामकारक असे काय उपाय आहेत की ज्याच्यामुळे लहान मुलांची प्रतिकारक क्षमता वाढणार आहे, सर्दी खोकल्यासारखे आजार कमी होणार आहेत. यामध्ये आपण लहान मुलांसाठी जी गरम पाण्याची वाफ आहे ती देऊ शकतो. पण हो, जर लहान मुलांचं वय 2 वर्षापेक्षा कमी असेल तर वाफ देण्याचं टाळा. ह्या वाफेमुळे काय होतं, एक प्रकारची उष्णता, एक प्रकारची ह्युमिडिटी शरीरामध्ये जाते, नाकामध्ये जाते आणि तो जो म्युकस आहे तो मेंटेन राहतो. दुसरं आहे हळदीचं दूध. रात्री झोपताना जर लहान मुलांना चिमूटभर हळद दुधामध्ये टाकून दिली, कोमट दुधामध्ये टाकून दिली तर हे लहान मुलांसाठी इम्युनिटी वाढण्यासाठी, प्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी खूप चांगला आहे. तिसरा उपाय आहे ओव्याची पोटली. जर सर्दी, खोकला, कफ घट्ट झाला असेल तर अशा आजारांमध्ये ओवा गरम करून घ्यायचा, तो जो सुती कपडा आहे त्याच्यामध्ये टाकून आपल्या लहान मुलांच्या छातीवर, पाठीवर आपण त्याच्याने शेक देऊ शकतो. तर पालक मित्रांनो, हिवाळा हा प्रॉब्लेम नाही, तर हिवाळा उलट मुलांची इम्युनिटी बिल्डिंग करण्यासाठी खूप चांगला सीझन आहे. फक्त योग्य रुटीन, योग्य केअर आणि योग्य डाएट दिला तर आपली लहान मुलं खूप एनर्जेटिक होतील, हेल्दी होतील आणि इम्युन होतील. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या पालक मित्रांबरोबर, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये शेअर करायला विसरू नका. अजूनही तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर तुमचं बेल आयकॉन दाबायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. धन्यवाद.